कालची अख्खी संध्याकाळ आणि मध्यरात्र जर तुम्ही महाराष्ट्राचे आणि भारताच्या 2024च्या लोकसभा इलेक्शनचे एक्झिट पोल घालवण्यात जर घालवली असेल तर एव्हाना तुम्हाला कळलं असेलच की बऱ्याचशा एक्झिट पोलनुसार भारतामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएचं सरकार येणार आहे। जागा किती येतील, कमी जास्त होतील असं चित्र दिसते। 4 तारखेला खरं कळेल नक्की कोणाचं सरकार येते, पण सद्यस्थिती एक्झिट पोलनुसार तर असंच दिसते। आपला महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं काय होणार। महाराष्ट्रामध्ये अपेक्षेप्रमाणेच महायुतीला म्हणजे भाजप आणि प्रणित त्यांची जी आघाडी आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का बसलेला दिसतोय। सुरुवातीला 45+ नारा देणारे भाजपचे जे काही पदाधिकारी होते, नेते होते, यांनी हा नारा नंतर बंद केला आणि तो का बंद केला असेल याचं कारण आपल्याला नुसतं एक्झिट पोलमध्येच कळलं असेल। आता एक्झिट पोल जर तुम्ही पाहिला असेल नसेल तर एक अंदाज असा घ्या की जवळपास 25 ते 30 जागा ह्या महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आघाडीला मिळतील, तर जवळपास 20 ते 25 अशा काहीशा जागा ह्या साधारणतः महाविकास आघाडीला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मिळणार आहेत। पण हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सुरुवातीला चित्र तर असं दिसतंय की अरे वा, भाजपला बऱ्यापैकी जागा राखता आल्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता देखील आली आहे आणि मार्क माय वर्ड्स 4 तारखेला जर असाच महाराष्ट्रात निकाल लागला तर महाराष्ट्रात काय झालंय हे भाजपवाले पूर्ण विसरून जातील आणि तुमच्यासमोर देशात मोदी सरकार आल्याचा आनंद इतका दाखवला जाईल की भाजपला महाराष्ट्रामध्ये जणू काही 48 पैकी 45 जागा मिळाल्यात इतका तो आनंद असेल। त्या आनंदामध्ये ते त्यांचं दुःख बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण तिथं खरी सुरुवात होईल ते ह्या भाजपवाल्यांच्या बुद्धिचातुर्याला। तिथं त्यांची सुरुवात करतील की नक्की आपलं कुठं गंडलं आणि ते ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शोधतील। आणि त्याच अनुषंगाने आपला प्रश्न आहे की जर एक्झिट पोल सारखेच निकाल जर लागले तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी साईराज पवार। आता आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 2019 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन केली, त्याच वेळेला भाजपवाल्यांना जी घरघर लागली ती की जर ही महाविकास आघाडी टिकली तर 2024ला आपलं महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही आणि चित्र साधारणतः तसंच झालं असतं जर तुम्ही आत्ताचे जे निकाल येतील किंवा जे एक्झिट पोल आले याची आकडेवारी बघाल तर। म्हणजे शिंदे गट आणि ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर जवळपास भाजप हा दुसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊ शकतो। मग त्यानंतर भाजपने सुरुवात केली ते पक्ष फोडायला। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पक्ष फोडले, चिन्ह चोरली। उद्धव ठाकरेंचं चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, शरद पवारांचं चिन्ह अजित पवारांना दिलं आणि त्यानंतर एवढी मोठी उठाठेव केल्यानंतर जेव्हा भाजपला लक्षात येतं की आपण 45+ सोडा 35 पण जागा जर आपण नाही गाठू शकत, आपण 25 ते 30 या जागेमध्ये जर आपण राहणार असू तर हा मात्र विचार करण्याचा मुद्दा असणार आहे। याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक लोकसभेमागे जवळपास 6 ते 7 विधानसभा क्षेत्र आपण धरली पाहिजेत। मग आता जर एवढ्या संख्येने म्हणजे जी वेळेला 42 जागा महायुतीकडे होत्या त्या जर आता आपण समजून चालू की 4 जूनला त्यांच्या 28 जागा आल्या तर साधारणतः 14 ते 15 जागा त्यांचा फटका बसतोय। मग जेव्हा आपण याला गुणाकार जर 6ने केला तर 15×90 म्हणजे जवळपास 80 ते 90 जागांचा महायुतीला येणाऱ्या विधानसभेमध्ये फटका बसू शकतो। इथंच प्रश्न येतो देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार। कारण कसं आहे, 19ला जे झालं त्यानंतर 20मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार जे पाडण्यात आलं ते सरकार पाडल्यानंतर 2022 साली ते सरकार पाडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कितपत हात होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हुडी घालून ते फिरत होते वगैरे सगळं माहिती आहे, पण त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांना डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एका पद्धतीने तिथपर्यंत वापरच करण्यात आला। त्यामुळे एक ट्रेंड असा आहे, म्हणजे एक चर्चा अशी होते दबक्या आवाजात की एकतर देवेंद्र फडणवीस यांचा जो काही महाराष्ट्रातील राजकारणावर, महाराष्ट्राच्या भाजपवर जो काही एक आपण म्हणतो एक प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी भाजपचीच अंतर्गत फळी काम करत होती। याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर महाविजय संकल्प यात्रा म्हणजे महाविजयाची एक संकल्प असा देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपने चालू केलेला एक कार्यक्रम होता त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीचा, त्यांच्यामध्ये स्फूर्ण आणण्याचा, पण तो कार्यक्रम बंद करण्यात आला आणि अशी खबर आहे की त्यांना हा कार्यक्रम बंद करायला भाग पाडलं ते भाजपच्याच इंटरनल लोकांनी की सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जाऊ नये म्हणून। मग आता जेव्हा जर हा जो पराभव दिसतोय भाजपच्या एनडीएला, जर हा जो पराभव दिसतोय त्याचं खापर कोणावर फुटणार। नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या क्षमतेने त्यांची जेवढी काही ताकद आहे तेवढी महाराष्ट्रामध्ये झोकून दिली। त्यांनी आत्तापर्यंत भूतोन भविष्यात एवढ्या पंतप्रधानांनी जेवढ्या महाराष्ट्रात सभा घेतल्या नसतील तेवढ्या सभा एकट्या नरेंद्र मोदी यांनी घेतल्या आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी बऱ्यापैकी भाजपला तारले। कारण जेव्हा पहिला पोल आला होता फेब्रुवारीमध्ये, जेव्हा पहिला मूड ऑफ द नेशन सर्वे आला होता त्यावेळेला साधारणतः 35 ते 40 जागा ह्या महाविकास आघाडीला दिसत होत्या। तेवढ्या येतील का हे आपल्याला 4 जूनला कळेलच, पण
सद्यस्थिती पाहता हे अशी परिस्थिती आहे। मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काय होऊ शकतं? जर ह्या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडायचं असेल तर त्याला एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांना असलेला विरोध। आता माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, संपूर्ण सकल मराठा समाज हा देवेंद्र फडणवीस यांचा विरोधच करतो असा अर्थ नाही आहे। पण सध्या मराठा आंदोलनामुळे पुढे आलेले जे जरांगे आहेत, त्यांच्यासोबतचे जे आंदोलनकर्ते आहेत, यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले। त्यामुळे जर त्यांना आता त्यांच्या जे इंटरनल असेसमेंट होईल ह्या निकालाची, यात जर त्यांना असं दिसून आलं की मराठा समाज हा भाजपपासून दूर गेला आहे, मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भाचा दक्षिण भाग, ह्याच भागामध्ये महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना यश मिळताना दिसते। मग तिथे जर भाजपचा ओबीसी मतदार आणि मराठा मतदार यातून जो निर्माण झालेला सध्याचा संघर्ष आहे, यात भाजपचं जर नुकसान होणार असेल तर देवेंद्र फडणवीस जे की एक ब्राह्मण चेहरा आहेत आणि ब्राह्मण चेहऱ्याला बाजूला केल्याने कुठल्याही पक्षाचं असं काही मोठं नुकसान होत नाही, हा सर्वच पक्षांचा एक गैरसमज आहे किंवा ही एक चुकीची विचारधारा त्यांची आहे की प्रत्येक याला टक्केवारीमध्ये तोलणं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूलाही केलं जाऊ शकतं। यात अशी चर्चा आहे की केंद्रामध्ये असलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा सक्रिय केलं जाऊ शकलं। जर विनोद तावडे यांना सक्रिय केलं तर जसं नरेंद्र मोदी यांच्याबरोबर 20 ते 25 वर्ष आधी गुजरातमध्ये घडलं होतं, तेच कदाचित विनोद तावडे यांच्याबरोबर घडू शकेल। विनोद तावडे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशी एक चर्चा आहे, पण ही चर्चा अगदीच सध्या थंड बसत्यात आहे। पण तसं जर झालं तर जशी स्टोरी नरेंद्र मोदींची झाली होती की त्यांना केंद्रात पाठवण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून रिइन्स्टेट केलं, तशीच काहीशी स्टोरी विनोद तावडे यांची होऊ शकते। विनोद तावडे हे मराठा चेहरा देखील आहेत, त्यामुळे मराठा चेहऱ्यावर एक त्याचा प्रभाव टाकण्याचा ते प्रयत्न करू शकतात। कारण एकनाथ शिंदे यांना किती जरी आता समजा 4-6 जागा जे दाखवतात एक्झिट पोलमध्ये तेवढ्या जागा मिळाल्या देखील तरी हे एकनाथ शिंदे आणि भाजप ह्या दोघांनाही माहिती आहे की ह्या जागा नरेंद्र मोदी यांच्यासाठीच मिळाल्यात। माझ्या ओळखीतल्या काही खूप जवळच्या लोकांनी, म्हणजे ज्यांना मी माझे व्हिडिओ रोज दाखवू शकतो, अशांनी देखील मला सांगितलं आहे की आम्ही धनुष्यबाणालाच वोट केलं आहे। कारण काय तर आम्हाला नरेंद्र मोदीच हवे होते। त्यामुळे हा जो वर्ग आहे त्या वर्गाला एकनाथ शिंदे यांना हे चांगलं माहिती आहे की आपले सर्व मतदान हे नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाले। या उलट शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं जे मतदान असेल हे त्यांची एक कोर वोट बँक असेल। इंडिया टुडेच्या सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांचं जवळपास 20% मतदान आत्ताच्या लोकसभेमध्ये दिसलेलं आहे एक्झिट पोलमध्ये। आता निकाल आल्यानंतर आपण पाहूयाच, म्हणजे याचा अर्थ काय होतो तर साधारणतः फक्त 1 ते 2% इतकंच मतदान लोकसभेचं उद्धव ठाकरे यांचं हल्लंय जागचं, आणि ते सुद्धा नरेंद्र मोदींमुळे। मग हे मतदान विधानसभेला काय करेल याच्यावर भाजपची रणनीती ठरणार आहे, आणि तिथे मुख्य केंद्रबिंदू असणार आहे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही त्यांच्या हक्काच्या जागा मांडल्या जात होत्या, म्हणजे जसं काही विदर्भातील काही जागा असतील, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी उभे केलेले नेते असतील, जानकर असतील, ह्या जागा सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून सुटताना दिसतात। शरद पवारांनी तर चौकार मारल्याचं दिसतंय। माढा, सातारा, त्यानंतर आपली बारामती आणि शिरूर या चारही ठिकाणी शरद पवार यांची तुतारीच वाजते असं चित्र सध्या एक्झिट पोलमधून दिसतंय। मग हे सगळं झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते का, आणि महाराष्ट्रामध्ये नवीन नेतृत्व येऊ शकतं का? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अवस्था याचसाठी केला होता अट्टाहास अशीच परिस्थिती होऊ शकते। कारण झालेल्या 22-25 ज्या जागा मिळतील ह्या जागा किती झाल्या तरी नरेंद्र मोदी यांच्यासाठी कमीच असते। त्यामुळे भाजपचं अंतर्गत चालणारं राजकारण आणि महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली मराठा आणि ओबीसी या समाजामधली राजकीय आणि सामाजिक दरी आणि भाजपचा आणि एकूणच एनडीएचा खालवलेला परफॉर्मन्स याचा महाराष्ट्रातील भाजपचा जो पहिला कोण बळी ठरू शकतं तर ते माझ्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।